कॉलेजमध्ये वेगवेगळे डेज साजरे केले जायचे. अभ्यास सांभाळून मुलं कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायचे. घरची गरिबी असल्यामुळे सुजाताला स्टायलिश कपडे, महागड्या बॅग आणि चपला वापरता यायच्या नाहीत. पण ती आईबाबांकडे कधीच तक्रार करत नव्हती. आहे तेच घालून जात होती. इतर जे श्रीमंत होते ते मनासारखी उधळपट्टी करत होते. त्यात श्रीधर आणि त्याचे मित्रसुद्धा मागे नव्हते. सगळ्यांकडे बाईक होत्या. दिवसभर बोटात चावी फिरवत मुलींना आकर्षित करायचे. मुलीसुद्धा बाईकवर बसायला आतुर व्हायच्या. सुजाताच्या मैत्रिणीसुद्धा अपवाद नसायच्या. पण सुजाता मात्र जातीने या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायची. साडी डेला सुजाताने अगदी ठरवून आजीचं लाल रंगाचं लुगडं बाहेर काढलं. त्याच्यावर मॅच होईल असं आईचं ब्लाऊज घरच्या मशीनने तिच्या मापाचंच करून घेतलं. आजीसारखा काष्टा घालून, कपाळावर ठसठशीत चंद्रकोर लेवून, नाकात नथ आणि आजीचीच पुतळ्याची माळ तिने गळ्यात अडकवली. पायात चामड्याच्या चपला आणि कोपरभर लाल हिरव्या रंगाच्या बांगड्या भरून, ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावून, डोळ्यात काळेभोर काजळ घालून, त्या तपकिरी बुबळांचा देखावा वाढवून तिने उजव्या खांद्यापर्यंत पदर ओढून घेतला आणि तशीच कॉलेजमध्ये पोहोचली. मुलांच्या माना वळून वळून तिला पाहत होत्या. सुनीलने अडवून तिला लवून मुजरा केला. श्रीधरने मागे वळून पाहिलं आणि तिथेच सुजाताच्या सौंदर्याने घायाळ झाला. तिच्या त्या निरागस सावळ्या सौंदर्यात हरवून गेला. कॉलेज संपेपर्यंत त्या दिवशी श्रीधर फक्त सुजातालाच पाहत बघत होता. घरी गेल्यावर त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं. तो व्यवस्थित जेवला सुद्धा नाही. रात्री त्याला नीट झोप सुद्धा लागली नाही. क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या होत्या. श्रीधर मित्रांबरोबर दिवसभर बाईक घेऊन गावात हिंडायचा. सुजाताच्या घरापर्यंत जाऊन यायचा. शिवारात फेरफटका मारायचा. नदीत पोहायला जायचा. नदीवर गावातल्या बायका मुली कपडे धुवायला यायच्या. गुराढोरांना शेतकरी आंघोळीसाठी घेऊन यायचे. मोहिते बंधू सुद्धा नदीत पोहायला यायचे. पाटलांचं आणि मोहित्यांचं आधीच वाकडं. त्यात ही तरणी ताठर मुलं सुद्धा एकमेकांना भीक घालायचे नाहीत. एका ठिकाणी आले म्हणजे राडा होणारच हे ठरलेलं, म्हणून गावची गरीब जनता यापासून लांबच राहायची. आता हीच मुलं नदीत एकमेकांचा जीव घेणार म्हणून नदीवर जमलेली बरीच मंडळी पसार झाली. श्रीधर दिसल्यावर ओमकार मोहित्याने मित्रांना इशारा दिला. सुनील, श्याम आणि श्रीधरचे इतर मित्र त्याच्यासाठी पुढे सरसावले. जोरदार हाणामारी झाली आणि श्रीधर सहित सगळ्यांचीच रवानगी साताऱ्याच्या पोलिसांनी तुरुंगात केली. जनरल इन्स्पेक्टर राऊतांनी एकट्या श्रीधरला तुरुंगातून बाहेर काढलं. अरे श्रीधर, तू चांगल्या घराण्यातला मुलगा आहेस. तुझ्या वडिलांचा आम्ही सुद्धा मान राखतो. ते गावचे सरपंच, आणि तू असा गुंडा का रे? हे बघ, मारामारी केल्याने कोणी हिरो होत नसतो. मी ऐकलंय तू स्पर्धा परीक्षांची तयारी करतोयस. श्रीधर म्हणाला. खरं आहे का ते? हो सर, खाली मान घालून श्रीधर म्हणाला. मग मेहनत कर, अभ्यास कर. अशी मारामारी करून पास होणार आहेस का? नाही सर, चुकलो. इथून पुढे असं नाही करणार. ठीक आहे, तुझ्या वडिलांना मी काही सांगत नाही. जा तू, पण पुन्हा असा सापडलास तर तुझी खैर नाही, हे लक्षात ठेव. श्रीधरने मोठमोठ्याने मान हलवली आणि सर, ते माझ्या मित्रांना पण सोडा ना प्लीज. राऊतांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हवालदार, सोडा त्याच्या मित्रांना, असा हुकूम केला. श्रीधर त्याच्या मित्रांसहित धावत नदीवर गेला. मनसोक्त नदीवर पोहला आणि ओल्या कपड्यानेच बाईकला किक मारून वेगाने गावात पोहोचला. रस्त्यात त्याला सुजाता, तिच्या आई आणि इतर बऱ्याच लोकांबरोबर शेतातून येताना दिसले. ती तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात खिदळत गप्पा मारत होती. श्रीधरने पुढे जाऊन बाईक थांबवली आणि बाईकच्या आरशातून तिला पाहत उभा राहिला. सुजाताचं लक्ष नव्हतं. ती तिच्या तालातच चालत गेली. येता जाता बसमध्ये, कॉलेजमध्ये, लायब्ररीत श्रीधर फक्त सुजाताला पाहायचा. दोघे सुद्धा लायब्ररीत अभ्यास करत बसायचे. संध्याकाळी शेवटची बस पकडून सुजाता घरी जायची
आणि श्रीधर बाईकने बसचा पिच्छा करत गावात शिरायचा. सुजाताला सगळं कळत होतं, पण ती लक्ष देत नव्हती. पहिल्या वर्षीच्या परीक्षा चालू झाल्या होत्या, म्हणून सुजाता लायब्ररीत रोज अभ्यास करत बसायची. असंच एक दिवस ती अभ्यासात इतकी मग्न झाली की घड्याळाकडे तिचं लक्षच गेलं नाही. वाचता वाचता सहज मनगटावरच्या घड्याळाचा पट्टा फिरवताना तिने वेळ बघितली तर 6:30 वाजले होते. फार वेळ झाला. या चिंतेने तिने पटापट बॅग भरली. लायब्ररीच्या एंट्री रजिस्टरमध्ये जाण्याचा वेळ टाकला आणि भराभर पायऱ्या उतरून ती बस स्टॉपवर जात असताना शेवटची बस तिच्या समोरून वेगाने निघून गेली. ती धावली, पण बस तोपर्यंत निघून गेली होती. डोक्याला हात लावून ती इकडे तिकडे पाहत असताना श्रीधर मोटरसायकल घेऊन आला. काय झालं? बस चुकली का? बाईक थांबवून तिला विचारत होता. सुजाताने मान खाली घालून हो असं म्हणून सांगितलं. बस मी सोडतो तुला घरी. नको, मी जाईन. कशी जाणार आहेस? बघते असं म्हणत सुजाता सरळ मान खाली घालून चालत निघाली. श्रीधरने तिच्या पुढे जाऊन बाईक थांबवली. ती पुढे आल्यावर तिला थांबवत म्हणाला, अगं बस, गाव काही जवळ नाही आणि तू काही PT उषा नाहीस. 6:30 वाजून गेलेत. थोड्या वेळाने अंधारून येईल. बस पटकन. तुला मागे ठेवून मला जाता येणार नाही. सुजाता बसू की नको या विचारात असताना, अगं बस लवकर, ते बघ देशमुख सर येत आहेत, आपल्याला बघतील, असं हळूच श्रीधर तिला बोलल्यावर आणि देशमुख सरांचं नाव ऐकल्यावर ती पटकन त्याच्या मागे बसली. सुजाता मागे असल्याने श्रीधरने जास्त वेग न घेता सावकाश बाईक चालवली. सुजाताला मात्र संकोच वाटत होता. ती आपली गप्प समोर बघत बाईकच्या सीटला धरून बसली होती. श्रीधरला वाटत होतं हा प्रवास कधी संपूच नये, तर हा प्रवास लवकरात लवकर थांबावा असं सुजाताला वाटत होतं. आणि एकदाची गावाची वेस दिसली. थांब थांब, इथेच थांबव बाईक, सुजाता एकदम त्याच्या कानात किंचाळून म्हणाली. का ग, काय झालं? ब्रेक मारत श्रीधरने बाईक थांबवली. कोणीतरी बघेल आपल्याला. बघू दे, त्यात काय झालं? नको नको, तू जा पुढे, मी येते चालत. इथून जवळच आहे गाव. जा तू जा पुढे, मी तुझ्या मागे येतो बाईकने. गाव जवळ असलं तरी दोन्ही बाजूनी झाडं भरलेली आहेत. एखादा गवा यायचा वाटेत. बरं, विचार करायला तेवढा वेळ नव्हता, म्हणून सुजाता पटापट पाय टाकत होती आणि ती पुढे जाईपर्यंत श्रीधर तिच्यावर लक्ष ठेवून होता. सुजाता गावच्या बस स्टॉपवर पोहोचल्यावर तिच्या जीवात जीव आला आणि श्रीधरची बाईक तिच्या मागून वाऱ्याच्या वेगाने निघून गेली. श्रीधरच्या मनात तिच्याविषयी असलेली काळजी पाहून सुजाताला बरं वाटलं खरं, पण इथून पुढे वेळ होणार नाही हे सुद्धा तिने पक्क ध्यानात ठेवलं. दुसऱ्या दिवशी श्रीधरने कॉलेजमध्ये तिला पाहून स्मित केलं. तिनेही त्याला पाहून स्मित हास्य केलं. सुनीलने मात्र तिथल्या तिथे श्रीधरला कात्रीत पकडलं. आवडली वाटतं? प्रेमात वगैरे पडलास की काय? ए श्याम, गप्प कर रे याला. काहीही फालतू बडबड करत असतो. थोड्या दिवसात कळेलच आपल्याला. सुजाता आणि श्रीधरमध्ये हळूहळू मैत्री उमलून आली. परीक्षा संपल्यावर श्रीधर, त्याचे दोन्ही मित्र श्याम आणि सुनील त्यांच्या गर्लफ्रेंड रसिका आणि नूतनला घेऊन किल्ल्यावर फिरायला गेले. सुजाता सुद्धा त्यांच्याबरोबर किल्ला पाहायला गेली. कधी कधी गावात शेतात मित्र दिसायचे. शेतात बसून सगळे गप्पा मारायचे, हुरडा पार्टी करायचे. श्रीधर सुद्धा मोहनरावांसारखा लोकांच्या मदतीला धावून जायचा. वस्त्यांमध्ये फिरायचा. सार्वजनिक उत्सव जल्लोषाने साजरे करायचा. भाषणं ठोकायचा. व्यायामाने चांगलं पिळदार शरीर कमावून घेतलं होतं. नदीत सूर मारला की मुली त्या पिळदार दंडावर फिदा व्हायच्या. तो वडिलांसारखंच नेतृत्व करायला शिकला होता. गावचे अर्धे अधिक तरुण मुलं त्याच्या नेतृत्वाखाली गावचे उत्सव पार पाडायचे. त्याच्या हाकेला धावून जायचे. त्यामुळे गावात त्याच्या भावी सरपंच पदाची चर्चा पेकायची. मुली तर त्याचा विषय निघाला तरी लाजायच्या. त्याचं कौतुक ऐकून तृप्त व्हायच्या. सुजाताच्या घरी सुद्धा त्याचा उदो व्हायचा. त्याचा विषय निघाल्यावर ती सुद्धा कान टवकारायची.
पण समजून उमजून तिने मनावर ताबा ठेवला होता. मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या आणि नेहमीप्रमाणे कॉलेज चालू झालं. दुसऱ्या वर्षात मुलांनी कॉलेज दण आणून सोडलं. कॉलेजच्या राजकारणात सुद्धा श्रीधरने बाजी मारली आणि विद्यार्थ्यांचा जनरल सेक्रेटरी झाला. त्या निमित्ताने त्याने त्याच्या सगळ्या मित्रांना पार्टी दिली. थिएटरमध्ये जाऊन पिक्चर दाखवला. संध्याकाळी हॉटेलमध्ये मनसोक्त जेवले. श्रीधरने रात्री घरी सोडताना सुजाताला प्रपोज करायचं असं ठरवलं होतं. सुजाता त्याच्या बाईकवर बसली आणि श्रीधरने नेहमीप्रमाणे गावाच्या अलीकडेच बाईक थांबवली. मंद मंद अंधार पसरत होता. सुजाता बाईकवरून उतरून जायला निघाली तेव्हा श्रीधर तिला थांबवत म्हणाला, सुजाता ऐक ना, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. काय बोलायचं होतं? हेच की आपलं पार्टी कशी होती? सुजाता डोळे फिरवत म्हणाली, मस्त, चल निघते मी. ऐक ना सुजाता, ते काय चाललंय श्रीधर तुझं? कोणीतरी बघेल आपल्याला. मी जाते, बाय. सुजाता भराभर पावलं पुढे टाकत होती. अंधार पण वाढत चाललेला होता. रस्त्यावर एक सुद्धा चिटपाखरू दिसत नव्हतं. श्रीधरने बाईक थोड्या पुढे वेगाने नेऊन थांबवली. मनाची तयारी करून सुजाता पुढे येऊन थांबला. ती समोर येताच तिचा हात धरून म्हणाला, सुजाता, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला त्या लाल रंगाच्या लुगड्यात पाहिल्यापासून मी तुझ्यात गुंतत गेलोय. तुझ्याशिवाय मला काहीच उमगत नाही. प्लीज मला समजून घे. मी माझा राहिलो नाही. श्रीधरच्या तोंडाचा पट्टा थांबतच नव्हता आणि सुजाताला काय बोलावं ते सुचतच नव्हतं. तिच्यासाठी हे सगळंच अनपेक्षित होतं. तिच्यावर प्रेम करणारा मुलगा कोणी साधासुद्धा नसून गावच्या सरपंचाचा मुलगा होता. पाटील घराण्यातला एक श्रीमंत, उंचपुरा, देखणा आणि मोठी स्वप्न बाळगणारा मुलगा उभा होता आणि तेही तिचा हात धरून. त्याच्या कुठल्याच कक्षेत न बसणाऱ्या सुजाताला ही जाण होती म्हणून तिने झटक्याने तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि मागे वळूनही न पाहता ती गावाच्या दिशेने पळत सुटली. ती काहीच न बोलता का पळून गेली हे श्रीधरला कळलंच नाही. तिच्या अशा वागण्याचा अर्थसुद्धा त्याला उमगला नाही. कोणी पाहिलं तर नसेल म्हणून ती पळाली असेल या विचाराने तो घरी गेला. रात्रभर तळमळत राहिला. सुजाता काहीच का बोलली नाही या विचाराने त्याला झोपच लागली नाही. सुजाता सुद्धा रात्रभर जागीच होती. श्रीधरसारख्या मुलावर प्रेम करायला मुली उतावळ झाल्या होत्या. त्याचा मात्र जीव सुजातामध्ये गुंतला होता. पण तो एक श्रीमंत पाटील घराण्यातला मुलगा याचीच तिला भीती वाटत होती. त्यातही तो हट्टी, रागीट. काही माहीत खरंच प्रेम होतं की फक्त आकर्षणापोटी त्याने आपल्याला प्रपोज केलं असेल. मुलांचं काय, आज हिच्यावर प्रेम तर उद्या तिच्यावर प्रेम आणि लग्न तिसरीशीच. पैसा आहे म्हणून मुली फिरवून सोडून देणार. त्यापेक्षा नकोच हे सगळं आणि त्याची मैत्रीण पण नको. लांबच राहिलेलं बरं या विचारांवरच तिने मनातले विचार थांबवले. कॉलेजच्या गेटवर श्रीधर सुजाताची वाट बघत थांबलेला. सुजाता खाली मान घालून गुपचूप आत जात होती. श्रीधरने तिला हाक मारली, सुजाता, रात्री अशी पळून का गेलीस? त्याने सरळ मुद्द्यालाच हात घातला. हे बघ, टाईमपास करणाऱ्यातला नाही आहे मी. दिलेला शब्द निभावल्याशिवाय राहत नाही. हे तुला वेगळं सांगायला नको. तू मला आवडतीस. तू मला आवडलीस म्हणून मी माझं प्रेम व्यक्त केलं. अर्थात मला तुझ्याशी उत्तराची अपेक्षा असणारच ना. मग काहीही न बोलता अशी पळून का गेलीस? रात्रभर झोपू शकलो नाही मी. श्रीधर रागात भराभर बोलत होता. सुजाता तोल सांभाळत, हे बघ श्रीधर, माझ्या मनात तुझ्याविषयी कोणतीच भावना नाही. कशी बशी एवढंच बोलू शकली. ते बोलताना सुद्धा तिचे ओठ थरथरत होते. ती झटकन कॉलेजमध्ये शिरली. भावना नाही म्हणजेच काय? भावना नाही म्हणजेच आहे आणि त्या कशा बाहेर काढायच्या ते मी बघतो. डोळ्यावर काळा गॉगल लावून श्रीधरने बाईक कॉलेजमध्ये नेली. तो मुद्दा म्हणून सुजाताच्या मैत्रिणीशी बोलायचा. सारखा सारखा तिच्यासमोर जायचा. ती राहत असलेल्या वस्त्यांमध्ये फेरफटका मारायचा.
तिच्या वडिलांशी गप्पा मारायचा, जेवढं जमेल तेवढं तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा. पण सुजाता मात्र मनाचा तोल ढळू द्यायची नाही. ती शक्य तो श्रीधरपासून लांब राहण्याचा प्रयत्न करायची. सुनीलला त्याची कीव येत होती, म्हणून त्याने सुजाताशी बोलायचं ठरवलं. शेवटी ती त्याची बहीण होती म्हणा. मैत्रिणीच्या घोळक्यात गप्पा मारत बसलेल्या सुजाताला सुनील म्हणाला, सुजे, श्रीधरसारखा मुलगा शोधून सापडणार नाही बघ. माझा मित्र आहे म्हणून मी बोलत नाही, तर खरंच तो एक चांगला मुलगा आहे. त्याला नकार देण्याची चूक करू नकोस. गावातल्या आणि कॉलेजमधल्या मुली जीव ओवाळून टाकतात त्याच्यावरून. त्याचं मात्र तुझ्यावर म्हणजेच माझ्या बहिणीवर प्रेम जडलंय. याचा मला अभिमान वाटतोय, म्हणून तुला सांगायला आलोय. त्याला होकार देऊन टाक, नाहीतर एखादी उडवून घेऊन जाईल त्याला, आणि हे चालणार नाही आपल्याला. एकदम फिल्मी स्टाईलमध्ये तिला त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मात्र झालं तुझं, जाऊ मी आता. इतक्या कोरड्या मनाने सुजाता त्याला बोलून लायब्ररीत गेली. सुनीलच्या डोक्यावर एक हलकी चापट मारत श्रीधर त्याला म्हणाला, तुला कोणी सांगितलं होतं मध्ये नाक खुपसायला? म्हणजे काय, माझ्या मित्राचा आणि माझ्या बहिणीचा प्रश्न आहे हा. मी तर मध्ये पडणारच. डोकं चोळत सुनील म्हणाला, अरे सोड ना श्रीधर. हा सुनील काही सुधारणार नाही. वहिनीला पटवायला काहीतरी जबरदस्त प्लॅन केला पाहिजे. श्यामच्या या वाक्यावर तिघे विचार करायला लागले. ठरलं, 6 महिने संपल्यावर आपण, म्हणजे तुम्ही दोघांनी माझ्या ॲक्सिडेंटची आवई उठवायची आणि कसं पण करून सुजाताला माझ्या शेतातल्या घरी म्हणजेच फार्म हाऊसवर यायला भाग पाडायचं. बाकीचं मी सांभाळून घेईन. हां, ही बेस्ट आयडिया आहे. नाहीतरी मुली भावनिकच असतात. असलं काही ऐकलं की रडतच सुटतात. श्यामला श्रीधरची भन्नाट कल्पना आवडली. मी पण काय म्हणतो, श्रीधरला काहीतरी मोठा आजार आहे सांगून सुजाताची दया मिळवता येईल. काय म्हणता भावांनो? तुझ्या तर. सुनीलची कल्पना ऐकून दोघे त्याला मारायला त्याच्या मागे धावत जाताना तोल सांभाळत एकमेकांच्या अंगावर पडले. अख्खा वर्ग त्यांना पडलेलं बघून हसत होता. 6 महिने परीक्षा संपल्यावर ठरल्याप्रमाणे श्रीधरच्या अपघाताची बातमी सुजाताच्या कानावर गेली. मात्र त्याच्या घरी जाऊन त्याला बघण्याची हिंमत तिच्यात नव्हती. 2 दिवस तिघे तळ ठोकून श्रीधरच्या शेतातल्या घरात बसले होते, पण सुजाता काही यायचं नाव घेत नव्हती. 2 दिवस तिलासुद्धा तिघे कुठेच दिसत नव्हते, म्हणून खरंच श्रीधरचा अपघात झाला असावा असं तिला वाटले. 3ऱ्या दिवशी सुनील आणि श्याम वैतागून घरी जायला निघाले. तेव्हा आईबरोबर शेतात जाताना रस्त्यात तिला दोघे बाईकवरून जाताना दिसले. आईला पुढे पाठवून तिने दोघांना कसं बसं गाठलं. सुनील, खरंच श्रीधरचा अपघात झालाय का? बरा आहे का तू आता? सुनील आणि श्यामने चेहऱ्यावर दुःख दिसावं म्हणून होता होईल तेवढा चेहरा करून केला. हो, आता शक्यता कमी आहे म्हणून सांगितले डॉक्टरांनी. 2 पाय तोडावे लागतील म्हणाले. डोक्याला आपण जब्बर मार बसलाय. वेडा पण होण्याची शक्यता वर्तवली त्यांनी. होय की नाही रे श्याम? हो ना, जमलं तर आंधळा पण होऊ शकतो तो. गेला आमचा मित्र, कामातून गेला. श्यामसुद्धा तोंडात येईल ते बरगळला. काय बोलताय तुम्ही हे सगळं? असं कसं होईल? खरे वाटत नसेल तर त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन बघा. 2 दिवसांपासून तिथेच पडलाय तो. सुजाताच्या मनाचा ठाव घेत श्याम म्हणाला. दोघे त्यांच्या वाटेने निघून गेल्यावर सुजाता विचार करत तिच्या शेतात झपझप चालत गेली. शेतातले तण काढण्यात तिचं मन लागत नव्हतं. एकदा श्रीधरला पाहून यावं असं सारखं तिला वाटत होतं. आईशी कसं बोलावं या विचारात असताना तिची आईच तिला म्हणाली, सुजे, काय झालं बरं वाटत नाही का तुला? पाहिजे तर जा घरी, झोप जाऊन. नाहीतरी रात्र अभ्यास करत बसतीस. आणि इकडं खुरपं आणि जा घरी. आईनेच तिला स्वतःहून घरी जाण्याची परवानगी दिली म्हटल्यावर ती तरी शेतात का थांबेल? आधीच तिला श्रीधरची काळजी लागली होती. या संधीचा फायदा घेत सुजाता शेतातून बाहेर पडली. बरं आई, जाते मी. तू पण जास्त वेळ काम करत बसू नकोस, नाहीतर करत सरसर
नाहीतर करत. सरसर जा बघ, एकटी कुठं थांबू नकोस. नाही नाही, जाते मी पटापट घरीच. सुजाताने आईची नजर चुकवून रस्ता बदलला आणि श्रीधरचं शेत शोधत शोधत त्याच्या शेतावर गेली. जिकडे तिकडे हिरवंगार शिवार दिसत होतं. उंच लोंब्या वाढल्या होत्या आणि त्या दाट हिरवाईत एक छोटंसं फार्म हाऊस तिला दिसत होतं. लांबवर पाहिलं तर कोणाचा आवाजसुद्धा येत नव्हता की एखादं डोकंसुद्धा शेतात राबताना दिसत नव्हतं. लांबवर फक्त हिरवा गालिचा पसरलेला दिसत होता. पूर्वजन्मापासून सरपंचांना भरपूर शेतजमीन लाभलेली. बांधावरून तिने श्रीधरचं फार्म हाऊस गाठलं. दार उघडंच होतं. आत कोणीच दिसत नव्हतं. खालचे दोन्ही रूम रिकामे होते. एका रिकाम्या बाजेवर पत्त्यांचा डाव मांडलेला दिसत होता. शेतातील अवजारं दिसत होती आणि मागच्या बाजूचा जिना तेवढा दिसत होता. तो चढून ती वर गेली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. श्रीधर बेचक्यांनी शेतावर बसलेल्या पाखरांना खडे मारत होता. श्रीधर, तिने मागून त्याला हाक मारली. त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याने लगेच मान फिरवत जीप चावली. अरे, ही अचानक कशी आली? आता काय सांगू? सुजाता, ये ना, कशी आलीस? कशी काय आलीस? म्हणजे दार तरी वाजवायचं होतंस. हो, म्हणजे तू लगेच झोपेचं सोंग घेतलं असतंस. मला खरंच वाटलं असतं की तुझा अपघात झालाय आणि तू काही दिवसापुरताच या जगात आहेस ते. सुजाताला त्याचा खूप राग आला होता. त्याचं पितळ त्याच्या समोर तिने उघडं पाडलं होतं. काय? काही दिवसांपुरता? हे कुणी सांगितलं तुला? तुझ्या त्या 2 खोटारड्या मित्रांनी. श्रीधरने कपाळावर हात मारून घेतला. ते दोघे पण ना. जाऊ दे, पण तू आलीस ना मला बघायला? हो आले, कारण मला तुझी काळजी वाटत होती म्हणून. तू बरा आहेस आता, मी जाते. श्रीधर धावत जाऊन जिन्याच्या समोर तिला आडवा उभा राहिला आणि हळूहळू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. तशी ती मागे मागे सरकू लागली. माझी काळजी वाटण्याचं कारण? सुजाताला काय बोलावं ते सुचत नव्हतं. असंच पण का? माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून मला तुझी काळजी वाटते. तसंच तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम असले पाहिजे. अजिबात नाही. आणि असा जवळजवळ येऊ नकोस. का? माझी भीती वाटते. सुजाताची पाठ एका भिंतीला लागल्यावर ती मागे जायची थांबली. श्रीधरने दोन्ही हात भिंतीवर ठेवून तिला कैद केलं. आता फक्त दोघांना एकमेकांचे उबदार श्वास जाणवत होते. हे बघ सुजाता, मी तुला मागे पण सांगितलं होतं की मला टाईमपास करायचा नाही तुझ्याबरोबर. माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे आणि राहिले. मी रात्रंदिवस फक्त तुझाच विचार करत असतो. हे का नाही तुझ्या लक्षात येत? तुला माझं प्रेम का नाही कळत? श्रीधर त्याच्या प्रेमाची कबुली सुजाताला देत होता, पण त्याच्या कैदेत अडकलेली सुजाता पुरती घाबरून गेली होती. त्याचा बोलताना वाढणारा श्वास तिच्या ओठांवर आदळत होता. तू एक पाटील आहेस श्रीधर. आपलं नातं कधीच जुळणार नाही. तुझ्या घरचे ते मान्य करणार नाहीत. तू सोडून दे माझा नाद. उगाच त्रास होईल आपल्याला. तिच्या कपाळावर कपाळ टेकून श्रीधर म्हणाला, त्यांना मान्य करावंच लागेल. फक्त तू हो म्हण. माझ्यावर असलेलं प्रेम कबूल कर तू. ते नाही जमणार श्रीधर. बाजूला हो, मला उशीर होतोय. श्रीधरने भिंतीवर रागाच्या भरात हात आपटला आणि तिच्यापासून बाजूला झाला. सुजाता काही क्षण भेदरून तशीच उभी राहिली. मग स्वतःला सावरत जिना उतरून खाली गेली. दबक्या पावलांनी बाहेर पडत आजूबाजूला बघत पटापट डोळे पुसत चालत गेली. ती शेतातून दिसेनाशी होईपर्यंत श्रीधर तिला बघत होता. मगाचा तिचा उष्ण श्वास त्याला अजूनही जाणवत होता. तो हळूहळू त्या उष्ण श्वासात हरवून गेला आणि बाजेवर आडवा पडला. रोज कॉलेजमध्ये लायब्ररीत श्रीधरची नजर सुजाताला चुकवता येत नव्हती की त्या नजरेपासून लांबसुद्धा जाता येत नव्हतं. त्याच्या नजरेतलं प्रेम तिला त्याच्याकडे खेचत होतं. मन ताब्यात राहत नव्हतं. ती सुद्धा त्याला पाहिल्याशिवाय राहत नव्हती, पण प्रेम कबूल करायला घाबरत होती. लायब्ररीत श्रीधर तिच्या बाजूला येऊन बसला. ती गडबडली. त्याच्या नजरेला नजर देत लाजली. गालातल्या गालात हसली. म्हणजे फसली. चल,
आता प्रेम आहे ते कबूल कर, श्रीधर हळूच म्हणाला. सुजाता लाजून चूर झाली. तिने मानच वर केली नाही. श्रीधरने तिची बॅग भरली आणि तिला हाताला धरून लायब्ररीच्या बाहेर घेऊन गेला. तिला बाईकवर बसून कॉलेजपासून जवळ असलेल्या एका टेकडीवर घेऊन आला. श्रीधर, कुठे घेऊन आलास? इथे तिथे पाहात सुजाता त्याला विचारत होती. तिला जवळ ओढत श्रीधर म्हणाला, इथे कोणीच पाहणार नाही आपल्याला. माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलंस तरी चालेल. आणि किती व्यक्त करू? प्रेम आहे म्हणूनच तुझ्याजवळ आहे ना मी. तिच्या गोड शब्दांनी श्रीधरवर जणून मोहिनीच घातली होती. त्याने तिला घट्ट मिठी मारली, इतकी की दोघांचे श्वास एकमेकात मिसळून गेले. दोघांना एकमेकांचं प्रेम भेटलं. तासनतास फक्त एकमेकांच्या बाहुपाशात दोघे रमलेले असायचे. भेटेल तेवढा वेळ एकमेकांसोबत घालायचे. श्रीधरने तिच्याशी बोलता यावं म्हणून तिला मोबाईल आणि बऱ्याच महागड्या वस्तू ती नको म्हणत असताना सुद्धा घेऊन दिल्या. त्या सगळ्या वस्तू आणि मोबाईल सुजाता घरी लपवून ठेवायचे. मोबाईलवर रात्री तासनतास दबक्या आवाजात त्याच्याशी चोरून बोलायचे. अशाने त्या दोघांना एक वेगळीच गंमत आणि वेगळाच आनंद भेटायचा. श्रीधरचं सुजाताला जपणं खूप आवडायचं. त्याच्या बाबतीत तिला कसलीच भीती वाटत नव्हती. म्हणून तिने स्वतःला त्याच्या प्रेमात झोकून दिलं. किल्ले दर्शनाच्या बहाण्याने श्रीधर आणि सुजाता मित्रांबरोबर त्यांच्या गर्लफ्रेंडसहित हॉटेल्समध्ये थांबायचे. दिवसभर किल्ले फिरून रात्री भान हरपून एकमेकांच्या कुशीत शिरायचे. कॉलेजवरून सुटल्यावर दोघे टेकडीवर जाऊन बसायचे. भविष्याची स्वप्न रंगवण्यात ते दोघे हरवून जायचे. सुजाता, मी एक पोलीस अधिकारी होणार आणि तू डॉक्टर. आपण दोघे सुद्धा लोकांचा इलाजच करणार. हो, बरोबर आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने. अगदी बरोबर. मात्र तुझ्याशिवाय एक क्षणसुद्धा मला राहवत नाही. लवकरात लवकर अधिकाऱ्याची पोस्ट मिळवून कधी तुला लग्न करून घरी आणतोय असंच झालंय मला. मिसेस सुजाता श्रीधर पाटील. कसं वाटतंय? दीर्घ श्वास घेऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवून सुजाता फक्त छान म्हणाली. तिची मान वर करून श्रीधरने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि हरवून गेले एका परमोच्च आनंदाच्या लहरीवर. दोघात प्रेमांकुर फुलत होता. दुसरं वर्ष संपवून तिसऱ्या वर्षाची परीक्षा महिनाभरावर आली. दोघे सुद्धा झपाटून अभ्यास करत होते. त्यात श्रीधरची स्पर्धा परीक्षा पण जवळ आली होती. आणि काहीही करून त्याला ती त्याच वर्षी पास करायची होती. सरपंच पदाच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या. मोठ्या भावाला वेळ नसल्यामुळे मोहनरावांचा प्रचार सुद्धा श्रीधरच्या खांद्यावर येऊन पडला होता. निवडणुकीच्या काही गोष्टींसाठी त्याला मुंबईला जायचं होतं आणि तोंडावर शेवटच्या वर्षाची परीक्षा आली होती. सुजाताला सुद्धा जास्त वेळ देता येत नव्हता. कॅन्टीनमध्ये श्रीधर त्याच्या मित्रांबरोबर निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलत बसलेला. अचानक सुजाता भीतीदायक चेहरा घेऊन त्याच्या समोर उभी राहिली. तिला असं भ्यालेलं पाहून श्रीधर उठून तिला घेऊन बाहेर गेला. काय झालं सुजी? तू इतकी घाबरलीस का? तू आधी टेकडीवर चल, तुला महत्त्वाचं सांगायचंय. थांब, इथेच आलो मी. सुजाता चेहऱ्यावरचा घाम टिपत तिथेच उभी राहिली. सुनील, तू जरा बघून घे, मी आलोच. बर, पण लवकर ये, आबांबरोबर तालुक्याला जायचे. हो, आलोच. तात्पुरती निवडणुकीची तयारी सुनीलवर सोपवून श्रीधर सुजाताला घेऊन टेकडीवर गेला. हां, बोल आता, काय झालं? कोणी काही बोललं का? सुजाताच्या खांद्यांना हलवत श्रीधर तिला विचारत होता. नाही रे. त्याचा हात झटकत सुजाताने त्याच्या हातात एक किट ठेवलं. हे बघ, पॉझिटिव्ह रिझल्ट आलाय. तरी तुला सांगत होते, काळजी घे, पण तू ऐकशील तर शपथ. त्या किटवरचा तो पॉझिटिव्ह रिझल्ट पाहून क्षणभर श्रीधर चमकला. मग त्याला आनंद झाला. तिला जवळ घेऊन त्याने घट्ट मिठी मारली. श्रीधर सुजातासोबत खरंच लग्न करेल का? तिच्या घरच्यांना हे सगळं माहीत होईल का? त्याच्या गावामध्ये त्यांची बदनामी तर सुरू होणार नाही ना? श्रीधर तिला फसवणार तर नाही ना? काय होईल त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात श्रीधर आणि सुजाताच्या पुढच्या आयुष्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.